नमस्कार. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे सुरू होत आहे. सगळ्यांना माहिती आहे 5 कसोटी सामन्यांची मालिका अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. 1-1 अशी बरोबरी झालेली आहे मालिकेत. हैदराबादचा पहिला कसोटी सामना पाहुण्यांनी जोरदार धक्का देत भारताला जिंकलेला आहे आणि भारताने वायझॅक विशाखापट्टणम येथे दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करून जिंकून 1-1 अशी बरोबरी केलेली आहे. हैदराबादला ओली पोपच्या दुसऱ्या डावातील जोरदार 196 धावांच्या खेळीमुळे पाहुण्यांनी भारताला 231 धावांचं आव्हान दिलं होतं, पण भारताला काही ते पेलवलं नव्हतं. भारताचा संघ 200 धावात आटोपला होता. भारताची फलंदाजी, भारताचा डाव आणि 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हार्टली नवोदित पहिलाच कसोटी सामना होता त्याचा हैदराबादला. यशस्वी जयस्वालनी त्याच्याविरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्याच्या कारकिर्दीची जोरदार सुरुवात करून दिली होती. पहिल्या डावात त्याला खूप मार बसला, पण बेन स्टोक्सनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या डावात त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवत 7 बळी घेतले होते. दुसऱ्या कसोटीत मात्र यशस्वी जयस्वालच्या जोरदार द्विशतकामुळे भारत तारला असं म्हणावं लागेल, कारण यशस्वी जयस्वाल सोडून बाकीच्यांचं कुणाचा 34पेक्षा सुद्धा जास्त धावा झाल्या नव्हत्या. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावात यशस्वी जयस्वालनी द्विशतक झळकावलं. बुमरानी अफलातून गोलंदाजी करत 6 गडी बाद केले आणि तिथेच इंग्लंडला जोरदार धक्का बसला. पहिल्या कसोटी सामन्यातही भारताने 190 धावांची तब्बल आघाडी घेऊन सुद्धा भारताला हार स्वीकारावी लागली होती. त्याच्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत अतिशय सावध होता आणि गाफील राहिला नाही. 136 धावांची आघाडी मिळाली त्याला. बुमराच्या अफलातून 6 गडी बाद केल्यामुळे एका ठणठणीत खेळपट्टीवर बुमरानी जे अफलातून प्रदर्शन केलं त्याच्यामुळे भारताने पाहुण्यांना अजिबात डोकं वर काढून दिलं नाही दुसऱ्या कसोटीत. आणि दुसऱ्या डावातही शुभमन गिलच्या 104 धावांमुळे आणि त्याच्या खालोखाल अक्षर पटेलची त्याला साथ मिळाली होती 45 धावांची. आणि दुसऱ्या डावात भारताने चांगली धावसंख्या उभारून इंग्लंडला 399 धावांचं लक्ष दिलं होतं चौथ्या डावात विजयासाठी. इंग्लंड अतिशय कॉन्फिडंट होतं. सामन्याच्या चौथ्या दिवसाआधी सुद्धा अँडरसनने असं सांगितलं होतं की आमची तयारी आहे, अगदी 600 धावा असल्या तरी आम्ही ते करणार, पाठलाग करणार, काही झालं तरी त्याचा पाठलाग करू. तर आपण 400 धावा देऊ शकलो होतो. 600 धावा काही इंग्लंडला करायला दिल्या नव्हत्या आपण, पण त्यातसुद्धा इंग्लंडला 106 धावा कमी पडल्या. क्रॉलीनी जोरदार खेळी केली, एकट्यानेच 73 धावा केल्या. आणि मुख्य म्हणजे कुलदीप यादवनी जरी एकच बळी घेतला असता तरी महत्त्वाचा बळी घेतला कुलदीप यादवनी. अश्विननी 3 आणि बुमरानी 3 दुसऱ्या डावात, म्हणजे एकंदरीत कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 3 बळी घेतले. अक्षर पटेलने 1 बळी घेतला आणि भारत अखेर 106 धावांनी विजयी झाला. तर हे बॅसबॉल नावाने जी थेअरी ओळखली जाते 2 वर्षापासून, आशियात आल्यापासून पहिल्यांदाच ते कसोटी सामना हरलेले आहेत. त्याच्या आधी पाकिस्तानचा दौरा केला होता, तिथे त्यांना हार स्वीकारावी लागली नव्हती. तर हे अतिशय बेडरप्रमाणे अतिशय आक्रमक खेळतात. जेव्हापासून बेन स्टोक्स कॅप्टन झाला आहे आणि ब्रँडन मॅकुलम न्यूझीलंडचा घणाघाती फलंदाज कोच झालेला आहे, त्यांचा प्रशिक्षक झालेला आहे, तेव्हापासून ही बॅसबॉल थिअरी नावाने जी ओळखली जाते. 22 डिसेंबरमध्ये रावळपिंडीच्या ठणठणीत खेळपट्टीवर त्यांनी केवळ 101 षटकात 650 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानच्या 500पेक्षा जास्त धावा होऊन सुद्धा पहिल्या डावात पाकिस्तानला हार स्वीकारावी लागली होती अगदी शेवटच्या तासात. तर राजकोटची खेळपट्टीसुद्धा अतिशय ठणठणीत असणार आहे. 2016 साली भारत विरुद्ध इंग्लंड सामना तिथे अनिर्णित राहिला होता. आणि आता माइलस्टोन्सकडे सगळ्यांचं जास्त लक्ष आहे. कसोटीच्या निकालापेक्षा सुद्धा सध्या जास्त चर्चा होतीये. ते अश्विन 500 बळींच्या जवळपास आहे, अँडरसन 700 बळींच्या जवळपास आहे आणि बेन स्टोक्स आपला 100वा कसोटी सामना खेळणार आहे. पण पाहुण्यांनी नेहमीप्रमाणे मागच्या दोन्ही कसोटीप्रमाणे आदल्या दिवशीच आपलं संघ डिक्लेअर केलेला आहे, प्लेईंग 11 कोण 11 जण खेळणार ते. तर बशीरला बसून त्यांनी यावेळेला दुसरा फास्ट बॉलर घेतलेला आहे मार्क वूड, अँडरसनला साथ द्यायला, आणि 2 स्पिनर घेतलेले आहेत. जो रूट त्यांचा फॉर्मात नाही आहे, पण बॉलिंग
स्पिनरची बाजू चांगली सांभाळलेली त्यांनी ऑफ स्पिन टाकून. आणि विशेष म्हणजे जो रूटनी जेवढे रन केलेत या 2 कसोटी सामन्यात त्याच्यापेक्षा जास्त ओव्हर्स त्यांनी टाकलेले आहेत. तर जो रूट अजिबात फॉर्ममध्ये नाही आहे, ही इंग्लंडसाठी अतिशय चिंतेची बाब आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या नवोदित स्पिनरनी, इंग्लंडच्या स्पिनरनी आत्तापर्यंत 2 कसोटी सामन्यात 33 बळी घेतलेत, तर भारताच्या स्पिनरनी 23 बळी घेतलेले आहेत फक्त. आणि रनसुद्धा जास्त दिलेले आहेत. प्रत्येक गडी बाद करण्यामागे इंग्लंडच्या स्पिनरचा ॲव्हरेज 34 आहे. नवोदित स्पिनर आहेत, दोघेही 2-2, 3-3 कसोटी सामनेसुद्धा खेळलेले नाही आहेत. तर भारताला प्रत्येक बळीसाठी स्पिनरला 38 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत. के.एल. राहुल, भारताच्या संघाविषयी बोलायचं झालं तर के.एल. राहुल अजूनही अनफिट आहे. जडेजा खेळेल असं दिसतंय, जडेजाचं हे होमग्राऊंड आहे, तेव्हा जडेजा फिटनेस टेस्ट पास झाल्यासारखा दिसतोय सध्या तरी. अजूनही त्याची काही फिटनेसबद्दल अनुत्तीर्ण झाला आहे, फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला आहे अशी काही बातमी आलेली नाही आहे. तर जडेजा अक्षर पटेलच्या जागी खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे. अक्षर पटेलच्या जागी जडेजा खेळल्यामुळे जडेजा, अश्विन आणि कुलदीप यादव, त्याच्याबरोबर बुमरा आणि शक्यतो सिराजलाच खेळवण्यात येईल असं दिसतंय, जरी नवीन फास्ट बॉलर पश्चिम बंगालचा घेतलेला असला स्क्वॉडमध्ये तरी. आणि मुख्य म्हणजे विराट पहिल्यांदाच मालिकेपासून पूर्णपणे दूर राहतोय. विराट पुढच्या सामन्यांमध्येही खेळणार नाही वैयक्तिक कारणांसाठी, त्याच्यामुळे रजत पाटीदारला अजून एक संधी मिळेल. श्रेयस अय्यरला मात्र काढून टाकण्यात आलेलं आहे चमूमधून. आणि त्याच्या जागी आता गेल्या 2-3 वर्षापासून रणजी ट्रॉफीत खोऱ्याने धावा काढणारा, 60-70च्या जवळपास रणजी ट्रॉफीमध्ये ॲव्हरेज असणारा सरफराज खान मुंबईचा खेळतोय की के.एल. राहुलही नसल्यामुळे के.एल. राहुलचाच कर्नाटकचा सहकारी देवदत्त पडिक्कल, तो या सीझनमध्ये अतिशय फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफीमध्ये 3 शतकं ठोकलेली आहेत, तर त्याला खेळवण्यात येतं की काय बघायचं. कदाचित डावखुरा असल्यामुळे सरफराज खानच्या जागी त्याला संधी मिळू शकते पदार्पणाची. विराट कोहली नसल्यामुळे रजत पाटीदारला अजून एक संधी मिळेल आपण बघितलंच आहे. श्रेयस अय्यर बाहेर असल्यामुळे सरफराज खान किंवा देवदत्त पडिक्कल यांचं या दोघांपैकी एकाचं कसोटी पदार्पण नक्कीच आहे. त्याबरोबरच के.एस. भरतला यष्टीरक्षणापेक्षा त्याची फलंदाजीची जास्त चर्चा झालेली आहे. ऋषभ पंतची जागा भरून काढणं अतिशय अवघड आहे. ऋषभ पंत काय अजून फिट झालेलं नाही. 2 वर्षापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला, 1.5 वर्षापूर्वी सगळ्यांनाच माहिती आहे. जीवघेण्या अपघातातून तो कसाबसा वाचला आणि हळूहळू आता फिटनेसच्या मार्गावर आहे. पण फिटनेस त्याचा झाला तरी तो परत यष्टीरक्षण करू शकेल की नाही अजून कोणालाच माहीत नाही. तर सध्या तरी के.एस. भरतच्या यष्टीरक्षणापेक्षा फलंदाजीची चर्चा जास्त होती. त्याच्यामुळे कदाचित जुरेल हा नवोदित यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर बघूया. जडेजा आणि अश्विन अजून आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी त्यांची झालेली नाही पहिल्या 2 कसोटीत. याच्यापुढे भारताचे स्पिनर्स इंग्लंडच्या नवोदित स्पिनर्सपेक्षा जास्त कामगिरी करतात की काय बघायचं. पण राजकोटची खेळपट्टी अतिशय ठणठणीत आहे. इंग्लंडचे फलंदाज बेडरपणे फिअरलेस अटॅकिंग ॲटिट्यूड ठेवून किती धावा उभारू शकतात का भारत पहिल्यांदा फलंदाजी करू शकला आणि चांगली जर धावसंख्या उभारली तर कसोटी सामन्यात निश्चितच रंगत निर्माण होईल. बुमरा हा आपला उपमेय काय, ठणठणीत खेळपट्ट्यांवर सुद्धा बुमरा पाहुण्यांना जोरदार त्रास देतो. बेन स्टोक्सला दोन्ही डावात त्यांनी बोल्ड काढलं होतं आणि 41 वर्षाचा असूनसुद्धा जेम्स अँडरसन आपल्याला त्रास देतोय. मागच्या कसोटी सामन्यात पहिले 3 बळी त्यांनीच मिळवले होते. जयस्वाल, शुभमन गिल आणि रोहित शर्मा. रोहित शर्माचा फॉर्म भारतासाठी अतिशय चिंतेची बाब आहे आणि यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल सोडलं तर कोणीही मोठी खेळलेली नाही दोन्ही कसोटी सामन्यात. मागच्या कसोटी सामन्यात पहिल्या कसोटी सामन्यात जडेजानी 80च्या वर गेला होता, के.एल. राहुल 80च्या वर गेला होता आणि यशस्वी जयस्वाल 80च्या वर गेला होता. यशस्वी जयस्वालनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दिवशतक ठोकलं. शुभमन गिल अगदी काढायची वेळ आली होती जवळपास, त्याच्या फॉर्मविषयी अतिशय सगळे चिंतित होते, तेव्हाच त्यांनी शतक ठोकून आपली जागा राखलेली आहे. देवदत्त पडिक्कल आणि सरफराजला चमूमध्ये घेऊन पुजाराला अजूनही बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. पुजाराचा फॉर्मही बरा चालू आहे रणजी ट्रॉफीत, त्यांनी काही शतकं ठोकलेली आहेत, पण पुजाराची आठवण काढलेली नाही निवड समितीने. पुजाराला सध्या तरी लांबच ठेवलेलं आहे, जो आपला भारतातला गेले 10पेक्षा जास्त वर्ष हुकमे एक्का होता.
भारतामध्ये कसोटी सामने जिंकायचे असू देत किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा एक मालिका त्यांनी गाजवलेली आहे. तर पुजाराकडे परत वळून बघायचं नाही असं सध्या तरी ठरवलेलं आहे 35 वर्षाच्या पुजाराकडे. रहाणे मात्र फॉर्मसाठी चाचपडतोय. रणजी ट्रॉफीत रहाणेचा फॉर्म नाहीच आहे. तर पुजाराच्या जागी हे रजत पाटीदार, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल यापैकी कोण जाऊन बसतंय आणि कितपत त्याच्या जागेला विराट कोहली आणि पुजारा यांच्या जागेला कितपत न्याय देतात बघूया आपण. आणि अर्थातच तिसऱ्या कसोटी सामन्याचा आनंद घेऊया. भेटूच आपण परत समालोचनासह. तोपर्यंत नमस्कार. मी विवेक केतकर आपली रजा घेतो. धन्यवाद.